नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ स्पेशली मराठी विषयावर घेतला आहे, ज्यामध्ये आपण आज गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहणार आहोत। प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून आपली रिव्हिजन करू शकता। तसेच आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स त्यांच्या इथपर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। प्रश्न क्रमांक 1, जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती म्हणजे? ऑप्शन 1 आस्तिक, 2 शिव, 3 जिज्ञासू, 4 द्विज। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिज्ञासू। प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्याचा काल ओळखा। हरीने आंबा खाल्ला। ऑप्शन 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 पूर्ण भूतकाळ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळ। प्रश्न क्रमांक 3, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा। ऑप्शन 1 राजा, 2 मुकुट, 3 शोभतो, 4 या वाक्यात कर्ता नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुकुट। प्रश्न क्रमांक 4, यामध्ये सामान्य नाम कोणते? ऑप्शन 1 रस्ता, 2 हिमालय, 3 गंगा, 4 भारत। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रस्ता। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संविधान। प्रश्न क्रमांक 6, गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण कोणते? ऑप्शन 1 अक्षर, 2 8, 3 सुंदर, 4 गणेश। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुंदर। प्रश्न क्रमांक 7, मराठीमध्ये विभक्तीचे किती प्रकार आहेत? ऑप्शन 1 10, 2 8, 3 6, 4 7। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8। प्रश्न क्रमांक 8, 4 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे? ऑप्शन 1 टिटा, 2 वेस, 3 चौक, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चौक। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अतिथीगृह। प्रश्न क्रमांक 10, खंड पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन 1 पूर्ण होणे, 2 3 तुकडे होणे, 3 अपुरे राहणे, 4 खाली पडणे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अपुरे राहणे। प्रश्न क्रमांक 11, दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 उत्साह, 2 आनंद, 3 मंद, 4 तीक्ष्ण। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आनंद। प्रश्न क्रमांक 12, पगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 विशाळ, 2 वेतन, 3 पतंग, 4 पक्षी। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वेतन। प्रश्न क्रमांक 13, हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल? ऑप्शन 1 पूर्णविराम, 2 स्वल्पविराम, 3 उद्गारचिन्ह, 4 प्रश्नचिन्ह। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वल्पविराम। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा। ऑप्शन 1 मीठ भाकर, 2 राम लक्ष्मण, 3 15 20, 4 पाप पुण्य। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पाप पुण्य। प्रश्न क्रमांक 15, ओढा या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 तिन्ही पर्याय योग्य। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग। प्रश्न क्रमांक 16, शरीर या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंग।
प्रश्न क्रमांक 17. काढता पाय घेणे याचा अर्थ काय? ऑप्शन 1 निघून जाणे, 2 चिडचिड करणे, 3 अपंग होणे, 4 दुर्लक्ष करणे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निघून जाणे. प्रश्न क्रमांक 18. अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 अमृत, 2 गुलाब, 3 कमळ, 4 चंद्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कमळ. प्रश्न क्रमांक 19. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? ऑप्शन 1 चपला, 2 तडीत, 3 सौदमिनी, 4 वंचना. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वंचना. प्रश्न क्रमांक 20. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. ऑप्शन 1 चोराच्या मनात चांदणे, 2 गर्वाचे घर खाली, 3 ज्याच्या हाती ससा तो पारधी, 4 कर नाही त्याला डर कशाला. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर नाही त्याला डर कशाला. प्रश्न क्रमांक 21. अरे रे फार वाईट झाले या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 विद्यार्थी, 2 संकेतार्थी, 3 उदारार्थी, 4 होकारार्थी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उदारार्थी. प्रश्न क्रमांक 22. वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 केवळ वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य, 4 साधारण वाक्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 23. तो गाणे गातो प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 कर्मकर्तरी प्रयोग. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 24. जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार सांगा. ऑप्शन 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 गौण वाक्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावरील 24 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये किती प्रश्नांची उत्तरं माहीत होती कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याच्या इथपर्यंत आपल्या नवनवीन व्हिडिओ आणि पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेट्स लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.